या प्रसंगी यथोचित स्वागत होईल. मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना विनंती करतो की आपण आदरणीय या ठिकाणी ठाकरे साहेबांचं यथोचित स्वागत करावं. धन्यवाद. या ठिकाणी ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे असे आमचे मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांचंही संयोजन समितीच्या वतीनं स्वागत होईल. मी आदरणीय उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र ठाकरे सर यांना विनंती करतो की आपले अध्यक्ष, आपले मार्गदर्शक, आपले कुटुंब प्रमुख आदरणीय प्राचार्य डॉक्टर गमे सर यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर अधिकचा वेळ घेत नाही, या कार्यक्रमाची भूमिका अर्थात प्रास्ताविक या ठिकाणी मांडण्यासाठी मी आमचे राज्यशास्त्र विभागातील सहकारी प्राध्यापक संदीप ढमाले सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांनी या कार्यक्रमाची भूमिका या ठिकाणी मांडावी. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित कला वाणिज्य महाविद्यालय येवला, सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आदरणीय गुरुजन वर्ग, अतिथी वर्ग यांचं मी या ठिकाणी महाविद्यालयामध्ये स्वागत करतो. आज जागतिक आरोग्य दिन आहेत. या जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्यासाठी अन्न व पाणी या विषयावर आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी चांदवडकर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बघा, आरोग्यासाठी अन्न व पाणी किती महत्त्वाचं आहे. आपण जर चांगलं अन्न घेतलं तर चांगल्या अन्नामधूनच आपलं जे आरोग्य आहे ते आरोग्य चांगलं राहील. आणि चांगलं पाणी जर आपण या ठिकाणी घेतलं तर आपल्या आरोग्यासाठी ते देखील तितकंच कसं आहे, महत्त्वाचं आहे. अन्न व पाण्यावरच आपलं सर्व जे आरोग्य आहे ते आरोग्य हे अवलंबून असतं. म्हणून आपण अन्न व पाणी जर चांगले घेतले तर त्यातून चांगले विचार जे आहेत ते आपले या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि ते आपल्या आरोग्यासाठी देखील तितकंच काय आहेत, गरजेचं आहे. म्हणून आज अन्न व पाणी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी माननीय डॉक्टर नवनाथ ठाकरे सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनामधून आपल्याला आरोग्यासाठी अन्न व पाणी किती महत्त्वाचं आहे हे त्या ठिकाणी आणखीनच तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील. त्यांच्या मार्गदर्शनामधून तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या समजणार आहे अधिकच. त्याच्यामुळे मी जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी थांबतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अन्न व पाणी किती महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जो आजचा विषय आहे त्या विषयावरती आदरणीय ठाकरे सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि हे सगळं मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरावं, उपस्थितांसाठी लाभदायक व्हावं या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन केल्याच्या भावना आदरणीय ढमाले सरांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. मी पुनश्च एकदा त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजचे सन्माननीय वक्ते माननीय डॉक्टर नवनाथ ठाकरे सर यांना या ठिकाणी आदरपूर्वक निमंत्रित करतो. त्यांनी या ठिकाणी येऊन आमच्या विद्यार्थ्यांशी, उपस्थितांशी यथोचित संवाद साधावा अशी मी विनंती त्यांना करतो. आदरणीय ठाकरे सर. नमस्कार. इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपले जे कॉलेजचे मुख्य प्रिन्सिपल साहेब गमे सरांचं मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जेवढे पण आपण शिक्षक वृंद आणि इथे जमलेले विद्यार्थी मित्र आणि भगिनी, तर आजचा जो विषय पाणी आणि अन्न,
आपण बघितलं असेल की आपण भूगोलामध्ये वाचलंय सर्वांनी की ह्या पृथ्वीवरती 70% पाणी आहे, म्हणजे 71% पाणी आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये पण जर प्रत्येकाने चेक केलं तर 70% पाण्याचा वाटा आहे आणि 30% आपण ऑदर याच्यावरती म्हणजे जसं अन्नावरती जगतोय. तर याच्यामध्ये आपल्याला जर प्रेझेंटेशन द्यायचं आहे तर ते आपण प्रॅक्टिकल पण करणार आहे आणि थेरेटिकल पण करणार आहे. तर थेरेटिकलसाठी म्हणजे आपल्याला एक इमेज प्रेझेंटेशन पाहिजे होतं, परंतु ते लाईटमुळे पॉसिबल नाही आहे. येण्याचा काही चान्स ओके आली तर चांगलंच आहे, नाही तर मग आपण प्रॅक्टिकल दाखवूया. तर मी त्या अगोदर एक थोडक्यात आपली जी उत्पत्ती आहे तर त्याबद्दल बोलेल. की जसं बघा आपला जो निर्मिती झाली आहे सेल्सनी झाली आहे. सेल्स म्हणजे काय, पेशी. आता आपण बऱ्याच जण कोविडच्या ज्या काळातून बाहेर आलोय, कोविड सगळ्यांनी बघितलंय. तर कोविडमध्ये प्रत्येक डॉक्टर काय सांगायचं की बाबा तुमच्या पेशी कमी झाल्या किंवा वाढल्या. आणि पेशी कमी होणे किंवा वाढणे म्हणजे त्याच्यावर डिपेंड आहे आपलं लाईफ. म्हणजे व्हाईट ब्लड सेल किंवा रेड ब्लड सेल ज्याला पेशी म्हणतो आपण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर ह्या पेशी कशा निर्माण होतात आणि डॅमेज कशा होतात आणि आपला ऱ्हास कसा होतो या विषयावरती आपण मी थोडक्यात सांगतो. तर सेल्स जे आहे रिजनरेट होतात कोणाच्या बॉडीमध्ये. आता इथं जेवढे पण तरुण वर्ग बसलाय म्हणजे ज्या मुली आणि मुलं आहे, एक साधारण 30 वर्ष वयापर्यंत आपल्या बॉडीमध्ये सातत्याने वाढ होत राहते आणि एक कॉन्स्टंट लेवलला ती वाढ संपते आणि मग आपला म्हातारपणाकडे वृद्धत्वाकडे आपला वळण स्टार्ट होतं. मग हे का घडतं याचा काही विचार केला का आपण? त्याचं कारण एकच आहे की सातत्याने छोटं जे जन्माला आलेलं बाळ आहे त्याच्या बॉडीमध्ये सेल्स रिजनरेट होत राहतात आणि जी आपलं वय आता जे एक वरती गेल्यानंतर कॉन्स्टंट एजपर्यंत गेल्यानंतर तिथून आपली गळती सुरू होते. आपण वाढदिवस साजरा करतो 60वा, परंतु तो वाढदिवस नसतो, तर तो आपला घट दिवस साजरा केला पाहिजे आपण, या मताचा मी आहे. का? कारण आपल्या बॉडीची वाढ होत नाही ना साहेब, आपली वाढ खुंटली आहे, आपण घट दिवस साजरा केला पाहिजे. परंतु आपण शोकांतिक आहे की 80वा सुद्धा वाढदिवस साजरा होतो, तर तो घट दिवस साजरा केला पाहिजे. तर थोडक्यात आपल्या बॉडीमध्ये ज्या सेल्स आहे त्या रिजनरेट व्हायचं जर असेल तर त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं आहे पाणी. त्या पाण्याचा pH, पाण्याची वर्गवारी होते 4 विभागामध्ये. TDS जो सगळ्यांना नोन असेल, TDS म्हणजे क्षार, पाण्यामध्ये असलेले क्षार. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्गवारी होते पाण्याची ORP, ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल. थोडक्यात आपल्याला समजण्यासाठी पाणी मेलेलं आहे की जिवंत आहे, पाणी मृत आहे की जिवंत आहे. जिवंत म्हणजे काय, ज्याला मराठी शब्द प्रचलित आहे. आता मी जे बोलतोय ते लाईव्ह आहे आणि त्यानंतर रेकॉर्डिंग राहील तर ते रेकॉर्डिंग व्हिडिओ राहील तो. तर जसं लाईव्ह आपण बघतोय की बाबा एखादा वक्ता बोलतोय तर ते लाईव्ह दिसतंय आणि एखाद्या वक्त्याचं रेकॉर्डिंग बघतोय तर ते झालेलं आहे, पास्टमध्ये झालेलं आहे. तसं पाणी सुद्धा लाईव्ह असतं. पाण्याचं जे लाईव्ह स्वरूप कुठं बघायला भेटेल आपल्याला, तर नदीच्या उगमस्थानाच्या ठिकाणी. आणि डेड वॉटर कुठं बघायला भेटेल, तर आता आम्ही जे पितोय ते पाणी डेड वॉटर आहे. ते कसं सिद्ध करायचं, तर त्यासाठी आता आपण एक प्रयोग करणार आहे. तर त्याच्या अगोदर मी आता आहे ना म्हणजे थोडीशी मांडणी करतो अगोदर. हे जे पाणी आपल्या इथे कॉलेजचं तरी टाकते का ठीक आहे, प्लस पाणी असेल आपण साईड ठेवूया. आता ॲक्च्युली मला प्रयोगासाठी जे साहित्य लागतं ते वरती काढून घेऊ अगोदर, जेणेकरून परत ते नाही बोलायला आपल्याला.
आता हे ना, हा जो ग्लास आहे याच्यामध्ये मी टाकणार आहे हे आपल्याकडे असलेले शेंगदाणे. आता शेंगदाणे काय म्हणजे थोडक्यात आहे ना का टाकतोय याचं कारण सांगेल मी. आता ॲक्च्युली आपल्याकडे जे शेतकरी मंडळी आहे ना, तर आपण शेतकरी कुटुंबातूनच सगळे लोक आहोत. त्यानंतर आपण टीचर म्हणा किंवा डॉक्टर म्हणा किंवा जी पण विविध प्रकारचं, आज एखादा विद्यार्थी बसलाय तो विद्यार्थी प्रेझेंट आहे, शेतकरी कुटुंबातूनच आलेले लोक आहे आपण. तर त्यामुळं हा प्रयोग करणं गरजेचं आहे. पाणी का गरजेचं आहे? आता बघा हे 2 ग्लास आहे माझ्याकडे सर. त्या दोन्ही ग्लासमध्ये मी शेंगदाणे घेतले. आता याच्यामध्ये मी ना एका याच्यात टाकतोय नॉर्मल वॉटर. पाण्याचं महत्त्व सांगतोय मी. पाण्याला ओआरटी असतो, ओआरटी वरती बोलायचं आहे आपल्याला. त्या अगोदर मी हा एक प्रयोग करतोय. त्याच्यामध्ये बघा मी एका ग्लासमध्ये आपलं हे नॉर्मल वॉटर पाणी टाकलं, ज्याला आरो वॉटर म्हणतो आपण. आणि दुसऱ्या बॉटलमध्ये मी हे जे पाणी काढतोय त्याला लाईव्ह वॉटर म्हणतो. जे गंगेच्या उगमस्थानाच्या ठिकाणी जे पाणी अवेलेबल आहे, किंवा विराट कोहली आता सगळ्यांना प्रख्यात आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, तो जे पाणी पितो ना, तर त्या पाण्यामध्ये असं काय आहे की तो 7,000 8,000 पे करतोय. आता हे नंतर बघायची गरज नाही येणार तुम्हाला की हे पाणी कुठलं आहे आणि ग्लास कुठला आहे, म्हणजे आपण तुम्ही ते ओळखून घ्याल. तर असा हा प्रयोग आहे. आता हे ॲक्च्युअल करणार काय माहिती आहे का, आपण जे पेस्टिसाईड फवारणी करतोय टमाट्यावरती, गाजरावरती, बटाट्यावरती, सगळ्या फळभाज्यांवरती, आणि तेच आपण खातोय. आता मला एक सांगा सर, शेतकरी कोण आहे आता इथे सर? म्हणजे शेती सध्या शेती पण बरं. आता टमाट्याची शेती आता एवढं मागच्या वर्षी केली असेल तुम्ही, तर टमाट्याची जी शेती आहे त्याच्यावरती जर समजा तुम्ही कीटकनाशकं फवारलीच नाही तर काय होईल सर? पिकं येतील का? नाही येणार. मग ते जे फवारलेलं कीटकनाशक आहे ते तुम्ही किती प्रमाणात फवारतात? एक अंदाजे माझ्या मते 50 ml 20 ml टाकत असाल एका 15 लिटरसाठी. मग ते फवारल्यानंतर तेच पाणी तुम्ही स्वतः ग्रहण करता का? नाही करत. बरोबर. प्रश्न जरा विचित्र आहे, पण आपण ग्रहण करतो का? नाही. पण ते फवारलेलं मारलेलं टमाटर तुम्ही खातात ना? हा, मग तुम्हाला काय वाटतं ते तुमच्या पोटात जात नसेल का? ऑब्विसली 100% जाते. का माहिती का? त्याचं कारण असं, तुमची आळई बघा काही क्षणात मरून जाते. फक्त एवढंच आहे का आळईची इम्युनिटी पॉवर आणि तुमची इम्युनिटी पॉवर जमीन आसमानचा फरक आहे. मग त्यामुळं तुमची जे तुमच्या बॉडीवरती आघात होतोय, कुठं होतोय? तुमचं वय ढासळतंय. बघा एक जर बघितलं 300 वर्ष 500 वर्ष आपण आजही ऐकतोय किंवा साधू संतांचं आयुष्य होतं, आपले पूर्वजांचं 100 वर्ष होतं. आपलं आता जर सरासरी, आता आपण एक वरती पोस्टर प्रोग्राम बघितला त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं 64 वर्ष भारताचं आयुर्मान आहे. आणि मग सगळ्यात जास्त, मी आता प्रश्न विचारणार होतो त्यांना पण एवढा वेळ नव्हता आपल्याकडे, तर सगळ्यात मॅक्झिमम आयुर्मान कुठल्या देशाचं आहे? तर 135 वर्ष 130 वर्ष आपलं जापान आणि उंजा व्हॅली. उंजा व्हॅली कुठला भाग आहे? पाक व्याप्त काश्मीरचा भाग आहे उंजा व्हॅली. तिथं आजही तुम्ही जर गेले तर 90 वर्षाची आपल्या 90 वर्षाची जी व्यक्ती असते आपल्याकडे, आपण तिला काय म्हणतो इकडे? आजोबा. बरोबर. आणि 60 वर्षाची जर लेडीज असेल, महिला असेल, तिला काय म्हणतो? हे दोघंही तिथं जन्म देऊ शकतात. म्हणजे पुरुष वडील बनू शकतो, महिला आई बनू शकतो. ही ताकद पाण्यामध्ये, अन्नामध्ये. आता हे ॲक्च्युली हा प्रोग्राम जो केलाय ना आपण, टाकलंय ना, तर हे काय करायला माहिती का? हे शेंगदाण्यांना हे जे पाणी आहे ते लाईव्ह स्वरूप देईल. जे आपल्या ओल्या शेंगा काढतो ना आपण, त्या लाईव्ह स्वरूपात येतील हे दाणे पूर्ण. आणि याच्यातलं जे केमिकल आहे ते पूर्ण काढलं जाईल ह्या पाण्याच्या मदतीने, जे आपलं नॉर्मल पाणी करू शकत नाही. हे नॉर्मल पाणी आपलं करायचं केव्हा? एक साधारण 50 वर्षापूर्वी. आपल्या आजी आजोबांना गोळ्या खाताना बघितलंय का तुम्ही? पण आता बघतोय आपण, स्वतःही खातोय, मुलांना देतोय, आणि आपल्या प्रेझेंट पिढीला सगळ्यांना गोळ्या औषधं चालू आहे. मग ह्या आजारांना वाढ भेटण्याचं कारण काय? तर पहिलं तुमचं रासायनिक केमिकल, आणि दुसरं तुमचं पाण्याची प्रत, आणि तुम्ही खात असलेल्या वस्तू. तर ह्या स्वरूपात आपण आता पहिला मुद्दा मांडला होता मी तुम्हाला, पाण्याचं TDS. पाण्याचं TDS महत्त्वाचं आहे. आणि दुसरा मुद्दा होता ORP, ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल. आता हे ॲक्च्युली माझ्याकडे एक मीटर आहे, याला ORP मीटर म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय की जर पाणी लाईव्ह असेल तर याच्यामध्ये मायनस करंट येईल, आणि जर पाणी मृत असेल तर त्याचा करंट पॉझिटिव्ह येईल. आता इथं जर हवा मेलेली असेल तर हिचं करंट तुम्हाला, इथला हवेचा करंट जो आहे तो पॉझिटिव्हमध्ये दाखवेल, आणि जर हवा लाईव्ह असेल तर हिचं करंट तुम्हाला मायनसमध्ये दाखवेल. तुम्ही जर हे घेऊन डोंगरावरती गेले, जिथं समजा वन्य विभाग आहे, थोडक्यात जंगल आहे, तर जंगलात जर गेले तर तुम्ही सकाळच्या टायमिंगला तुम्हाला हे मायनसमध्ये दिसेल याचं रिडिंग.
जसं आपण हवा मोजण्यासाठी मापक आहे, तेल मोजण्यासाठी मापक आहे, तसं हे पाणी मेलेलं आहे की जिवंत आहे या मोजण्यासाठी मापक आहे. आता याला मी ना प्रत्येकाला एका ग्लासमध्ये काढून घेतो थोडं. हे नॉर्मल वॉटर आहे आपलं, हे स्प्राईट आहे. स्प्राईट का घेतलं माहिती आहे का, आपल्या सर्वांना आहे ना खूप आवडतं ते. त्याचं कारण असं, बाहेर गेल्यानंतर आपण अजून एक गोष्ट बघा, हे आर वॉटर आहे, हे रिप्रेझेंट करतं एक कुठल्याही वॉटर बॉटलला, म्हणजे बिस्लरी म्हणा किंवा कुठलाही बॉटल जे आपल्याकडे अवेलेबल असेल त्याला, तर हे त्याला रिप्रेझेंट करतं. आणि कोल्ड्रिंक्स हे व्हाईट स्वरूपात आहे, यामुळे हे सर्व कोल्ड्रिंक्सला प्रेझेंट करतं. आणि हे प्रेझेंट करते आपल्या पाण्याला, पाणी कसं असलं पाहिजे. तर आता बघा याच्यामध्ये आपण सर्व तिघांमध्ये पण पाणी टाकलंय. हे जे पाण्याचं करंट आहे किती दाखवतोय बघू शकता तुम्ही. सर किती आहे, पुढे चिन्ह आहे काही, त्याच्या पुढे पुढे चिन्ह आहे सर, त्याच्याकडे काही नाही, बरोबर दिसतंय दीदी. ओके, म्हणजे किती संख्या दाखवतोय तर -236 मायनस आपला प्लसमध्ये, सॉरी प्लसमध्ये, हा प्लस करंट आहे, तर 236 समथिंग. तर हे एवढ्या पटीने मेलेले. ओके, त्याच्यानंतर याला बघा किती दाखवते, ओके 341 समथिंग प्लसमध्ये हा करंट. हे एवढ्या पटीने मेलेले. त्याच्यानंतर आपण याला चेक करूया. कॅन्सर मेडिसिन तुम्ही जेवढे लिक्विड स्वरूपात बघाल आयुर्वेदामध्ये, तर कॅन्सर हिलिंग करणारे जे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे त्यांचा जो ORP -2, 3, 4 असतो. आणि हे जे पाणी आपल्याकडे असलेलं याचा लाईव्ह वॉटर, म्हणजे जेव्हा डिव्हाइसमधनं पाणी येतं त्याचं -800 पर्यंत असतं. आणि मायनस का गरजेचं आहे ते तर सांगतो तुम्हाला. तुम्ही आता बघा 138 समथिंग गेला मायनसमध्ये. आणि मायनस तुम्ही आत्ताच्या कंडिशनला तुमच्या घरामध्ये असलेली एकही वस्तू मायनस नाही सर. तुम्ही जे खाताय सगळं मृत खाताय. आणि फक्त मायनसमध्ये काय आहे तर गोमूत्र, गाईचं जे गोमूत्र आहे ते मायनसमध्ये सापडेल तुम्हाला. बाकी दुसरी कुठलीही गोष्ट मायनसमध्ये नाही आहे. हां, बाकी तुम्हाला लिंबूवर्गीय सगळे फळं जे आहे, आंबा, चिंच, लिंबू, बोरं, हे जेवढे आंबट आहे अँटीऑक्सिडेंटनी भरपूर असलेले पदार्थ हे सगळेही मायनसमध्ये भेटते. त्यांचा ORP -100 ते 150 असतो. पेरूचा ORP -100 ते 150 असतो. पेरू खाल्लेला चांगला, परंतु तो पेस्टिसाइडयुक्त नसावा. आणि असेल तर मग याला ह्या पाण्याच्या मदतीने तुम्ही 30 मिनिटं जर प्रक्रिया केली तर त्याला पूर्णपणे तुम्ही रासायनिक विरहित करू शकता आणि ते खाऊ शकता. आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जर प्रश्न विचारला ऑर्गॅनिक शेती तुम्ही का करत नाही, तर ते बिचारे सांगतील की बाबा करूच शकत नाही, कारण दुसऱ्याच्या शेतातले किडे आपल्या शेतात येतील आणि बस्त करून टाकतील. मग त्यामुळं ते पॉसिबल नाही. मग याच्या मदतीने आपण ती एक गोष्ट करू शकतो, सगळे फळं भाज्या ऑर्गॅनिक करून खाऊ शकतो. हा पहिला मुद्दा. आणि पाण्याचं करंट मायनस असणं म्हणजे काय, आता इथे कोणाला जखम झाली का एखाद्याला, किंवा जळालेलं आहे कोणाला हाताला पायाला कुठेही आत्ता रिसेंटली, किंवा ठीक आहे हरकत नाही, नसेल कोणाला पण चांगली गोष्ट आहे, कोणालाच काही झालेलं नाही. तर बघा ज्याला किंवा जे आपल्या बॉडीला करंट आहे हे तर माहिती ना सगळ्यांना, आपल्या बॉडीमध्ये करंट आहे हे माहिती आहे का. हे बघा ज्याला करंट, म्हणजे ज्याच्या बॉडीमध्ये करंट नाही आहे ना, तो पदार्थ जर समजा तुम्ही हे घेतलं आणि याला एक भाग तुमचा मायनसला आणि एक भाग पॉझिटिव्हला जर चिपकवला, म्हणजे केबलला बोलतोय मी, लाईटला, तर याला करंट बसेल का, नाही, कारण हे निर्जीव आहे. मग आपण जर बोट घातलं लाईटमध्ये तर काय होईल, शॉक बसेल आणि जाऊ पण शकतो, काहीच सांगू शकत नाही. तर मग याचा अर्थ काय, आपल्या बॉडीमध्ये करंट आहे. मग आपल्या बॉडीमध्ये करंट किती आहे तर -20 ते -25 हा जो करंट आहे, 20 ते 25 जो आहे मायनस स्वरूपात करंट आहे. हा करंट जोपर्यंत तुमच्या बॉडीमध्ये सलग आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही हेल्दी आहे. ओके. आणि -50 करंट केव्हा तयार होतो आपल्या बॉडीमध्ये, जेव्हा बॉडीला कट होतो किंवा पुढे जखम होते, तर त्यावेळेस ती परिस्थिती घडते. आणि मग त्यावेळेस बॉडी स्वस्वरूपात ती हिलिंग करते. मग तो करंट जातोय -50 पर्यंत.
मग ते -50पर्यंत करंट का जातोय, तर आपल्या बॉडीमध्ये रिजनरेशन स्टार्ट होतं सेलचं. मग ते रिजनरेशन जर स्टार्ट करायचं असेल तर असं नॉर्मल पर्सनला तेव्हाच शक्य आहे जेव्हा पायाला कट झाला किंवा जळालं, तर त्या ठिकाणी पॉसिबल आहे. आणि जर आजारी माणूस असेल तर त्या व्यक्तीला मायनस करंट कसा देऊ शकता तुम्ही? कारण त्याची बॉडी पूर्णपणे -20पेक्षाही कमी करंट झाला त्याच्या बॉडीचा, म्हणून ती आजारी पडली. डॉक्टर सांगता बघा तुमचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह म्हणजे हे दोघं जण, आणि निगेटिव्ह म्हणजे काय, हे एकटं. तर हा थोडक्यात हे समजण्यासाठी मी याला इलॅबोरेट केलं. बघ आता बघूया दुसरा प्रयोग आपण करूया. ह्या पाण्याला पीएच असतो. आता याच्यासाठी माझ्याकडे एक बुकलेट आहे, त्याचीच मदत घेऊ आपण. आता पहिला सांगितलं तुम्हाला ORP आणि दुसरा सांगतोय मी पाण्याला पीएच असतो. डॉक्टर ऑटो हेनरिच नावाची व्यक्ती आहे, सायंटिस्ट आहे. 1931ला त्यांना नोबेल पारितोषिक भेटलं. कशासाठी? त्यांनी कॅन्सरच्या पेशींचा शोध लावला. कॅन्सरच्या पेशी कोणाच्या बॉडीमध्ये डेव्हलप होतात, तर ज्याच्या बॉडीचा करंट -20पेक्षा कमी झालेला आहे त्याच्या बॉडीमध्ये कॅन्सर डेव्हलप होतो. हे लक्षात घ्या. म्हणजे जो आजारी झाला ना, तुमचा एकदा डायबिटीज झाला, डायबिटीज नंतर तुम्हाला काय होऊ शकतो, थायरॉइड नंतर मायग्रेन किंवा सडन अटॅक येऊ शकतो, ज्याला कार्डियक अरेस्ट म्हणतो आपण मेडिकल लँग्वेजमध्ये. तर ह्या पद्धतीच्या व्याधी तुम्हाला वाढू शकतात. म्हणजे थोडक्यात डिपेंड काय झालं, एका गोळीमुळे तुमच्या अनेक गोळ्या वाढत आहे आणि एका आजारामुळे तुमच्या बॉडीमध्ये अनेक आजार सक्रिय होत आहे. आणि कॅन्सर हा अंतिम स्टेजचा आजार आहे, ज्या बॉडीमध्ये सगळे आजार असतात. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ज्या कॅन्सर सेल डेव्हलप झाल्या आहेत त्याला जर किल करायचं असेल तर तुमच्या बॉडीमध्ये मायनस करंट डेव्हलप करणं गरजेचं आहे. मायनस करंट केव्हा डेव्हलप होऊ शकतो, तर तुम्ही अणवणी असले पाहिजे, तुमच्या पायात चप्पल नको आहे, तुम्ही ज्या ग्राउंडवरती चालणार आहे त्या ग्राउंडवरती गवत असलं पाहिजे, त्या गवतावरती दवबिंदू पडलेले पाहिजे, त्या गवतावरती तुम्ही 2 तास चालायला पाहिजे दररोज. आता हे किती जण चालतोय आपण इथे एवढ्या हॉलमध्ये? कोणीच नाही चालत. त्याच्यानंतर तुम्हाला जर मायनस करंट पाहिजे तर 5 किलोमीटर दररोज तुम्ही चालले पाहिजे. किती जण चालतोय आपण? कोणीच नाही. याचा अर्थ असा आहे की आपण जे आपल्या आयुर्मानाचा ऱ्हास केलाय ना, ते आपणच केलाय. आपण म्हणतो ना विज्ञानाची प्रगती झाली, तर हरित क्रांती सगळ्यात पहिले कुठं राबवली गेली सर? हरित क्रांतीचा जो उगम आहे ते कुठलं क्षेत्र आहे? पंजाब आणि हरियाणा. सगळ्यात जास्त कॅन्सरचे पेशंट कुठे? फ्रीमध्ये ती ट्रेन आहे. कोणी जर गुगलला सर्च केलं, युट्यूबला जर टाकलं तर फ्रीमध्ये कॅन्सर ट्रेन हरियाणा आणि पंजाबमध्ये चालू आहे सध्या. तर त्याचं कारण काय आहे? बिकॉज ऑफ ओनली केमिकल. पाणी आणि अन्न असलं पाहिजे याविषयी अतिशय चांगली माहिती देण्यासाठी आदरणीय डॉक्टर नवनाथ ठाकरे सर आपल्यामध्ये उपस्थित राहिले आणि त्यांनी अतिशय चांगली माहिती दिली. खरं तर हे सगळं ऐकल्यानंतर आज कॅन्सरचे जे पेशंट वाढत आहे किंवा वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त ज्या व्यक्ती दिसत आहे त्याच्या पाठीमागे अन्न आणि पाणी जे दूषित स्वरूपात आपण खातो आहोत, पाणी पितो आहोत आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या आजारांना जणू काही आपण निमंत्रण देतो की काय असं वाटायला लागतं. हे खरंच आहे की आपण नको तेवढं हे जे कीटकनाशकं आहे, तणनाशकं आहे ते त्याची फवारणी करतो आहे पिकांवरती, ते पिकांसाठी ते वापरतो आहे आणि त्या अनुषंगाने एक प्रकारे आजारही आपण ओढून घेतो आहे. सर म्हणाले ते सत्य आहे की आज खेड्यातले मुलं एक वेळ सुदृढ आहे अशी परिस्थिती आहे, कारण त्यांना थोडी तरी मोकळी हवा, त्याचबरोबर त्यांना विहिरीचं जरा चांगलं पाणी असं त्यांना मिळतं आहे. पण शहरांमधली जर अवस्था बघितली तर ती बिकट होते आहे, कारण प्रत्येकाला घरामध्ये ते पाणी शुद्धीकरणाचं मशीन बसवल्याशिवाय तो जगू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि अन्नाच्या बाबत तर आता काही विचारच करता येत नाही. सर काय खावं याचं तुम्हीच आम्हाला गायडन्स करा. म्हणजे केळी खावी की नाही हा प्रश्न आहे, आता आंबे घ्यावे की नाही हा प्रश्न आहे, द्राक्षे खाल्ले की घसा तर हमखास दुखणार. म्हणजे परिस्थिती अशी आहे की विदाऊट केमिकल्स मारलेलं आपल्याला काही अन्न मिळेल याची शाश्वती राहिलेली नाही. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात, कधी विश्वास बसतो कधी विश्वास बसत नाही. आज बघा आता मध्ये एक लेख वाचण्यात आला की पॉलिश केलेलं धान्य खाऊ नये. म्हणजे आता जेवढ्या डाळी आहे त्या पॉलिश केलेल्या असतात त्यामुळे त्याही खाऊ नये. आता खायचं काय हा मोठा प्रश्न
तुमच्या आमच्या सगळ्यांजवळ निर्माण झालेला आहे. आणि आज परिस्थिती अशी आहे, जे खायचं नाही ते खाल्लं जात आहे आणि जे प्यायला पाहिजे ते पित नाही. म्हणजे आता खरं तर सरांना विचारायला पाहिजे की ते काय मला वाटतं आपलं शीतपेय काय ते आता जे स्प्राईट, आता ह्या स्प्राईटमध्ये जर इतके प्रॉब्लेम्स आहे, मला वाटतं सर दारूमध्ये यापेक्षा मोठे प्रॉब्लेम्स असतील, आहे की नाही? कारण त्याने तर झिंग चढते. खरं तर तो प्रश्न विचारायला पाहिजे सरांना, आहे की नाही? मी घेत नाही त्यामुळे मला विचारायला हरकत नाही की जर एवढ्या स्प्राईटमध्ये इतके प्रॉब्लेम्स असतील तर दारूमध्ये त्याच्यापेक्षा 10 पट असतील मला वाटतं, किंवा त्याहीपेक्षा जास्त असतील. दारू सर म्हणजे 100% ना काय म्हणतात आपण त्याला मॉलिक्युलर हायड्रोजन आहे दारूमध्ये, आणि अल्कोहोल जो अल्कोहोल याच्यापेक्षाही सूक्ष्म आहे, तो इमिडिएट पेनिट्रेट होतो. अच्छा. हां, इमिडिएट म्हणजे काही मिनिटाचा सेकंद त्याला इमिडिएट तर हे सगळी परिस्थिती आहे. म्हणून जरा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्याने मेडिटेशन करावं, त्याने फिरावं त्यांचं. कारण आता सर हे तरुण मुलांकडे मी बघतो ना, तर मला याची फार चिंता वाटते हो. म्हणजे मी रक्तदान शिबिर आयोजित करतो ना, तर बऱ्याच मुली ते एच बी चेक करून घेतात आणि मधून मी यांची एच बी चेक करून घेतो. तर अनेक मुलीचं एच बी 9, 9:15, 9:30 याच्या पुढे नाही, फार कमी. 11 एच बी असलेलं, 11.5 एच बी असलेल्या मुली तर फार दुर्मिळ. म्हणजे जे मी 20 वर्षापूर्वी रक्तदान शिबिर आयोजित करायचो त्यावेळेस कमीत कमी 12-14 मुली रक्तदान द्यायच्या, म्हणजे रक्त देऊ शकत होत्या, म्हणजे त्या इलिजिबल ठरत होत्या रक्त देण्यासाठी. म्हणजे एवढा पुरेसा एच बी त्यांच्या शरीरामध्ये असायचा. आज परिस्थिती आहे, या 10 वर्षामध्ये एकही मुलगी रक्त देऊ शकलेली नाही. त्यांच्यात अंगात रक्त नाही तर देतील कसं, अशी परिस्थिती सगळी निर्माण झालेली. याच्या पाठीमागे शुद्ध तुमचं अन्न आणि शुद्ध पाण्याची वानवा. पण त्याच्यासाठी आता ते सरांनी ते मशीन सांगितलं, पण त्याच्यापेक्षा काही असं नाही का घरगुती असं काही करता येईल? मी एक असं हे बघितलं होतं सर, एक व्हिडिओ असा बघितला होता की ते काकडी वगैरे असं ठेवून ते पाणी म्हणजे उकळायचं किंवा काय, ते सगळे प्रोसेस सगळे दाखवलेले होते. आणि आपल्याकडे नाशिकला एक एस पी आलेले होते, तर त्यांनी सुद्धा ते स्वतःही ते मला तर नाव आठवे ना, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस नाही, कमिशनर होते, नाशिक पोलीस कमिशनर. आणि ते स्वतः सकाळी गोदावरीवरती जाऊन आंघोळ करायचे, म्हणजे शुद्ध पाण्यामध्ये. ठीक आहे, ते पाणी थोडंसं हे असेल तरी पण ते मोकळ्या त्या पाण्यामध्ये जाऊन स्वतः स्नान करायचे. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपले ज्या विशेषतः कोथिंबीर आहे, कढीपत्त्याचा तो पाला आहे, त्याच्यानंतर अजून बरेच अशा गोष्टी सांगितलेल्या, तर पुदिन्याचा पाला आहे, हे सगळं एकत्रित करायचं, त्याचा ज्यूस करायचा आणि तो प्यायचा. तो आरोग्याला चांगला आहे असं त्यांनी प्रूव्ह करून, म्हणजे ॲक्च्युली तसं सरांनी डेमो दिलेला होता, तसा त्यांनी व्हॉट्सॲपवरती काही ठिकाणी ते डेमो माझ्या पाहण्यात आले होते. तर सरांना मी म्हणजे माझ्या वक्तव्यानंतर मी हा प्रश्न त्यांना विचारून ठेवेल की सर, आता एवढं मशीन आमचा विद्यार्थी नाही घेऊ शकत, 10 लाख रुपये. म्हणजे आज त्यांना ते खरं तर कॅन्सर झाल्यानंतर आपण 50 लाख खर्च करतो, तसे हे 4 लाखसुद्धा फार नाही आहे. परंतु ती जागरूकता नाही आहे. म्हणजे भारतामध्ये ही तर खरं अडचणीची गोष्ट आहे. म्हणजे जिथं नको खर्च करायला तिथे मात्र केला जातो. म्हणजे स्प्राईटचं तर ते बघितलं, मला ते सगळे ते थम्सअप याच्या, आता टी व्ही जर चालू केला ना, तर दर अर्धा तासाला 10 सेकंदाची, 1 तासाला 10 सेकंदाची जाहिरात येते. आणि मला वाटतं तिला 10 सेकंदासाठी काहीतरी 10-12 लाख रुपये खर्च करावा लागतो. मग विचार करा की जे शरीराला अजिबातच योग्य नाही त्याच्यावरती इथे खूप खर्चही होतो आणि लोक ते घेतात. परंतु मला वाटतं ऊसाच्या रसाची कुठे जाहिरात होत नाही. म्हणजे सर सांगतील की ते एकदम आपल्याला आवश्यक आहे, सगळं आपलं आरोग्य मेंटेन ठेवण्यासाठी आवश्यक आहे. तिथे 20 रुपये जर असेल तर तरी तो म्हणतो की नाही अजून थोडं कमी कर, आहे का नाही. बर्फ टाकला नाही तर अजून तो म्हणतो 25 घेल, तर आपण होतो नाही 18च घे, आता तरी काय ह्याच्यात तरी तू तरी वेगळं काय केलं, असं सगळं हे करतो. फक्त माझं म्हणणं असं आहे, सरांनी जे सांगितलं तसं नैसर्गिक गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही. म्हणजे आता मी सरांनी, खरा तो त्यांच्या यातला विषय आहे, आपण सगळे ज्यूस घेतो ना, त्यातला कसं येईन ज्यूस घेतो. म्हणजे मी जेवढे आता मला ह्या उन्हाळ्यामध्ये एखादा म्हटला की त्या दुकानावरती ज्यूस घेऊ, त्याला मी म्हणतो की नाही मला फळं दे बाबा, वाटलं 2-3 दे माझ्या घरी, मी घरी जाऊन ते ॲपल खातो.
पण ते ज्यूस का नाही माहिती आहे का, कारण एक तर त्या फळांची क्वालिटी नसते आणि त्या बर्फामुळे त्याची काय क्वालिटी हे आपल्याला कळत नाही. म्हणजे चव इतकं आपण थंड याच्यात पिऊन घेतो की ते आपल्याला नक्की कळतही नाही. मी आता सहज सर माझ्याकडेच स्प्राईटची बॉटल होती, मी आता सोडून देणार ते पिणं. कधी कधी प्यायचं आता म्हणजे खरं ज्याच्याविषयी आपल्याला जास्त नॉलेज नसतं, मुलं पितात म्हणून असलं फ्रीजमध्ये तर आपणही पिऊन घ्यायचं. आता काल परवा ती वरती बॉटल राहिली म्हणून मी ते पिलो. मला काही ते ढेकर बिकर काही चालला नाही, कारण ती थंड नव्हती. म्हणजे आता सर सांगतील की ती थंड असेल तरच ती उपयोगाची, ती थंड नसेल तर मग फक्त साखरेचं पाणी पिल्यासारखं जे आपल्याला शरीराला अजिबात आवश्यक नाही ती गोष्ट आपण करतो आहोत. हेच अनुभव अन्नाच्या बाबत त्यांनी सांगितलं. मी आता आपण एखाद्या चांगल्या सन अँड सँड हॉटेलला गेलात की जे आपल्या जवळचं सगळ्यात 5 स्टार हॉटेल आहे, तिथलं एका जेवणाला माझ्या माहितीप्रमाणे मी आणि धनगर सर जेवलो होतो सर. आम्हाला काहीतरी लागले होते, एक 5-6 हजार रुपये काहीतरी बिल आलं होतं आमच्या दोघांचं जेवणाचं. मग माझं म्हणणं असं आहे, त्या गोष्टीसुद्धा मला प्रक्रिया केलेल्याच तिथं पाहायला मिळाल्या. मग आपल्या घरामध्ये एवढ्या शुद्ध गोष्टी आहे, कणिक लगेच मळलं जातं, लगेच पोळी गरम गरम केली जाते, आपल्या ताटात ते गरम गरम पोळी येते. म्हणजे आपल्याकडे एवढं शुद्ध असताना मात्र आपण तिथून जर 5,000चं जेवण करून आलो तर आपण किती याने सांगतो की अरे मी एकदम हेल्दी आणि असा फूड खाऊन आलो. खरं सांगतो 50% सुद्धा ते हेल्दी आहे का नाही, म्हणजे आता डायरेक्ट त्यांच्या विरोधात नाही परत कुणाच्या, पण आहे की नाही मी याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. सर त्याचे उत्तरं देतील. तर सांगायचा मुद्दा काय की रात्री जेव्हा नीता दिदींशी कॉन्टॅक्ट झाला तेव्हा त्यांना मी म्हणालो की माझे विद्यार्थी पुढे आहे, मी आरोग्यावरती आतापर्यंत बरेच व्याख्यानं घेतलेले, तर या व्याख्यानाचं वेगळेपण काय असणार आहे. तर ते वेगळेपण मला खऱ्या अर्थाने जाणवलं. सर याचे काही नैसर्गिक स्रोत असेल तर तुम्ही सांगा, असं पाणी मिळण्यासाठी किंवा आपण घरी तयार करत असो. तर मी जे ऐकलेलं आहे त्यातले 1-2 गोष्टी फक्त की पूर्वी तांब्याच्या भांड्यामध्ये म्हणजे आपण पाणी ठेवायचं, मला वाटतं त्याच्यामुळे ते व्यवस्थित करायचं ना. म्हणजे मी हे प्रश्न निर्माण केले कारण हे मला प्रश्न भेडसावणारे हे या पिढीलाही भेडसावणार आहे. कारण आता मुलींना बघाव चेहऱ्यावरती जे तेज दिसायला पाहिजे ना त्या वयामध्ये ते दिसत नाही. म्हणजे माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे. म्हणजे आपण खूप ब्युटी पार्लरला खर्च करतो, म्हणजे अगदी पालक दर महिन्याला 2-2, 5-5 हजार रुपये खर्च करत असतील. ते काय करता की नाही तिथे ब्युटी पार्लरमध्ये माहीत नाही, पण मग आज पैसा हे उडवण्याची हे चालले. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो आणि मी माझं वक्तव्य संपवतो. म्हणजे हे ब्युटी पार्लरवरनं आलं. इथे आपल्याकडे नॅक आले होते म्हणून ते चेअरमन साहेब म्हटलं की मला सेविंग करायचे, मला एकदम चांगलं हायफाय सलून पाहिजे. आम्ही शिर्डीमध्ये मी खूप जणांशी माझ्या ओळखी म्हणून त्यांना फोन केला की बाबा असं द्या की आमचा माणूस खुश असला पाहिजे, नाही तर मग मला एवढं महत्त्वाच्या कामाला ते येत आहेत. म्हणून असं युनिट केलं तेव्हा ते पाहिलं की ते 12,000 ते 14,000 रुपये त्याने पेमेंट केलं. आणि मी मग आपली उत्सुकता म्हणून मी जरा ओळख पाळख काढली, परिसरातला आहे म्हणून त्याला विचारलं की बाबा हे कधीपासून चालवतात, तुमचे किती उत्पन्न आहे, हे इतके पैसे भरणाऱ्या स्त्रिया माणसं येतात का. म्हटलं हो, श्रीमंतांना करायचं तर काय असतं, बराच पैसा वेगवेगळ्या मार्गाने येतो, वेगवेगळ्या मार्गाने त्यांना खर्च करायचा असतो. मग मी म्हणालो की बाबा ते जाऊ दे बाबा, ही जी स्त्री आहे जिच्याकडनं तू 14,000 रुपये पेमेंट घेतलं, हे आता आमच्यासारख्याला काही शक्य नाही बा. तुझ्या स्पामध्ये किंवा याच्यात आम्ही काही न स्त्रियांना पाठवू शकत किंवा मी दररोज काही येणार नाही. 2-5 हजार रुपये जर तुझे फक्त थोडी मसाज आणि याचे जर तू घेणार असाल तर मलाही ते परवडेबल नाही आहे. त्याने मला असं सांगितलं की हे सगळं लोकांची मागणी आहे की नाही, लोकांना हे असं पाहिजे म्हणून ते पैसे पेड करायला आहे. याची खरोखर त्याने ते मसाज केली आणि ती स्त्री खूप गोरी झाली, ह्याच्यावरती माझा काही विश्वास नाही आहे. म्हणजे आणि मग मी ते सगळं ऑब्झर्व केलं, काचेबद्दल बघत होतो की बाबा हे काय करतात. तेव्हा काय नाही, विदिन एक अर्धा तासामध्ये ते केस बीस सेट बीट करून दिले आणि 14,000 रुपये घेतात. आणि माझं लक्षात होतं की बाबा हे एवढे पैसे. तेव्हा त्यांनी मला जे सांगितलं ते की लोकांना नॅचरली गोष्टींची ओढ राहिलेली नाही, लोक आर्टिफिशियल गोष्टींकडे आता जास्त वळता आहे आणि तेच आरोग्याला जास्त घातक आहे, असं माझं स्वतःचं मत आहे. आता सरांनी ग्रीन टीचं हे घेतलं ते मला बरं वाटलं की आपण थोडंसं नॅचरलीकडे जावं, म्हणून मी स्वतःही
ग्रीन टीचा जरा भुकता आहे किंवा जेणेकरून थोडंसं नैसर्गिककडे आपल्याला जाता येईल. आता सगळ्यात हे जे प्रॉब्लेम झाले सरांनी सांगितलं ते आपण नैसर्गिक काही खाईनाच. म्हणजे आता मला वाटतं विलायती चिंच यांना काही माहिती आहे का मला माहीत नाही. आवळे खातात तुम्ही, भोकर खाल्ले तुम्ही. आम्ही लहानपणी खूप खायचं, खाते भोकर की ते चिकट असतं पण ते खाल्लं पाहिजे. आता तुम्ही करडीची भाजीसुद्धा मुलं खात नाही, कारले खात नाही, तुम्ही दोडके खात नाही, तुम्ही काय म्हणतो घोसाळे किंवा गिलके ते खात नाही, तुम्ही आंबाड्याची भाजी खात नाही, तुम्हाला पालक याचा तो कोणता एक चुका काय ते काय त्या आंबट चुका तर मुलं तर ताटासुद्धा घेत नाही. मग आता हे जे नैसर्गिक जे आपल्याकडे पिकवतं, आबाईचे शेंगा आहे, तुम्ही काही नाही खाल्ले की नाही माहीत नाही, घेवडा आहे तो खाता की नाही माहीत नाही. पण आम्ही काय खातो माहिती आहे का, आता पिझ्झा खातोय, बर्गर खातोय, आमकं खातोय, पावाचे पदार्थ खातोय, मैद्याचे बिस्किट खातोय. मग आता आमचं आरोग्य तरी कसं चांगलं राहील. म्हणजे ज्याच्यामधलं सगळं प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स काय 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 मिळणार आहे त्याला आपण पूर्ण अवॉइड करतोय म्हणजे शहरातले लोक. आणि म्हणून सर माझं म्हणणं असं आहे, खेड्यापेक्षा शहरात कॅन्सर जास्त आहे. हे माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे. खेड्यात आहे, सगळीकडे आहे, नाही असं नाही, पण शहरात काय विशेषतः मुंबईसारख्या शहरामध्ये ना खाण्यापिण्याच्या बाबत आता मध्ये ते दुधाचं जे रॅकेट उघडकीस आलं, म्हणजे एवढं लाख उत्पादन सुद्धा नाही तेवढं पुरवठा होतोय. मग हे दूध आणि आता आमचे परवाच व्याख्यान झालं आमच्या कॉलेजमध्ये, तेव्हा डॉक्टर कांबळे सांगत होते की मुलींना सगळ्यात PCODचे जे प्रॉब्लेम आहे ते दुधामुळे. मग आता हे दूध शुद्ध कुठून आणणार, असे सगळे प्रॉब्लेम्स आहे. तुमचं सगळ्यांचं आरोग्य अतिशय निरामय राहो, तुम्ही सगळ्यांनी चांगलं योगा प्राणायाम करो, अशा प्रकारची इच्छा मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. काही आदरणीय साहेबांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि तुमच्यापैकी कुणाला जर प्रातिनिधिक 1-2 प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. सरांनी खूप छान प्रश्न मांडला की बा आपण भाज्या आणि आपण काय खातोय आणि काय खायला नको, बरोबर. हे दोनच विषय आपण घेऊया कारण परत टाईम वाढेल आणि मला बोलायला आवडतं, मला काही अडचण नाही, तुम्ही थांबले पाहिजे. तर विषय असा आहे बघा, आपण सध्या काय खातोय, मैदा, गव्हाचे पदार्थ. मैदा किती तास आपल्या पोटामध्ये फिरतो, काही आयडिया? मैदा किंवा नॉनव्हेज एक साधारण 6 दिवस आपल्या पोटामध्ये असतं ते. ओके. आणि मैद्याची लेयर जर बनली ना साहेब, तर तुम्ही ती लेयर म्हणजे तुमचं सिमेंट, ते आपल्या सिमेंटची आयडिया येते बघा, बांगर सिमेंट, आणि तो बैल येतो आणि भिंतीला तोडण्याचा प्रयत्न करतो. तर तशी कंडिशन तुम्ही जर मैदा खात असाल, समोसा खात असाल, मैदायुक्त सगळे पदार्थ, तर ते पहिले बंद करा. ओके. त्याच्यानंतर गव्हामध्ये आहे ग्लुटीन. ग्लुटीन हा असा पदार्थ आहे का तुमच्या सगळ्या आजारांना इन्क्रीज करतो. डायबिटीज, BP, थायरॉईड, मायग्रेन, अटॅक, जे पण तुम्हाला आजाराचं नाव येईल त्याला. आणि त्याला जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर गहू बंद करा, बरोबर. आणि त्यानंतर तुम्हाला खाण्यासाठी योग्य काय आहे, तर तुम्हाला खाण्यासाठी योग्य आहे बाजरी, ज्वारी. ज्याला आपण बाजरी जे लोक खायचे आपले पहिले आपल्या बालपणी, ते आपण गरीब समजायचो, पण आपण सगळ्यात श्रीमंत होतो. का माहिती आहे का? कारण आहे ना, बाजरी खाणारा व्यक्ती त्याला आजारच नाही, कारण आज खाल्लं ना उद्या बाहेर. तर अशी प्रोसेस बाजरीची किंवा मिलेट्स ज्याला म्हणतो आपण आता सायंटिफिक लँग्वेजमध्ये, जे मिलेट्स आहे ना, हे त्याचं कारण आहे. नाचणी, बार्ली, बाजरी, ज्वारी, गावठी ज्वारी, हे जे सगळे पदार्थ आहे ना, तुम्ही जर खाल्ले तर तुम्हाला ते लाभदायी आहे. परंतु आता जे सरांनी वर्णन केलं का कारलं खायला पाहिजे किंवा सगळ्या भाज्या खायला पाहिजे, आंबट चुका खायला पाहिजे, तर मला एक सांगा ना, कुठला शेतकरी आहे की ती ऑर्गॅनिक पिकवतोय? ऑर्गॅनिकचा संबंधच नाही ना साहेब. जे आपले कृषी म्हणजे कृषी केंद्र काढून बसले, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, रासायनिक केमिकल विकणारे कृषी सेवा केंद्र. तर जे लोक बिचारे भरभरून शेतकऱ्याला देतात ना, सर हे 1 लिटर वापरा, हे अर्धा लिटर वापरा, हे 100 ml वापरा, हे 200 ml वापरा, हे जातं कुठं आहे? हे बघा, जे शेतात आहे ना तेच तुमच्या पोटात आहे आणि तेच तुमच्या बॉडीमध्ये दिसतंय तुम्हाला. आज एखाद्याला समजा इम्युनिटी पॉवरचा, म्हणजे सरांनी प्रश्न मांडला HBचा, हिमोग्लोबिन कमी होण्याचं कारण काय? तुम्ही मला सांगा, किती इथे बसलेल्यापैकी आज
एक बीट खाऊन किती लोक आले? कोणी पण नाही, मी पण नाही. आलं का लक्षात? त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारतो तुम्हाला की दररोज कोथिंबीर माहिती आहे तुम्हाला? कोथिंबीर केव्हा वापरता तुम्ही? थोडीशी. आणि किती वापरता भाजीसाठी? थोडीशी, बरोबर. तर ती कोथिंबीर जी आहे ना, जर तुम्ही 100 ग्राम कोथिंबीर घेतली आणि तिचं जर या पाण्यामध्ये डीप केलं तिला 30 मिनिटाने आणि ती कोथिंबीरचं ज्यूस बनवून जर खाल्लं, पिलं, तर त्याचा बेनिफिट काय होईल माहिती आहे का? तुमच्या बॉडीमध्ये कुठेही किडनी स्टोन असू द्या, तो बाहेर येऊन जाईल 7 दिवसाच्या आत. एवढं मिरॅकल ह्या पाण्याचा आणि त्या कोथिंबीरचं आहे. हे जे पाणी आहे ना, हे आहे आता या बॉटलमध्ये 11.5 pHचं पाणी. हे डिव्हाइसमधलं जे पाणी निघतं ते पाण्यात त्याला डीप करायचे 30 मिनिटं. कोथिंबीर आणि अजून 3-4 पदार्थ आहे, मी ते तुम्हाला सांगेल वाटलंच लागत असेल तर त्यामध्ये ते ठेवायचे 30 मिनिटं आणि 30 मिनिटांनी ते पाणी ज्यूस बनवून हे पाणी फेकून द्यायचं. हे जे डीप केलेलं पाणी आहे ना, ते पाणी फेकून द्यायचं. दुसरं पाणी घ्यायचं 9.5 pHचं, त्यामध्ये मिक्स करायचं, त्याला ग्राइंडिंग करून आणि ते ज्यूस पिऊन घ्यायचं. तो जो चौथा राहील तो फेकून द्यायचा. फक्त अर्क प्यायचं आहे आपल्याला. तो अर्क पिल्यानंतर ही प्रोसेस घडते. थोडक्यात काय माहिती का, कोथिंबीरमध्ये असे काही गुण आहेत तर ते आपल्या बॉडीला इमल्सिफाय करतं. आपल्या बॉडीमध्ये असलेले जे टॉक्सिक आहे त्याला रिमूव्ह करण्याचं काम करतं. तर अशा पद्धतीचं हे सगळ्या गोष्टी. आणि सध्या तरी आजच्या कंडिशनला काय झालं आहे सर, ही गोष्ट जर तुम्ही म्हटलं असताना का नॅचरली आम्हाला प्रोसेस सांगा, तर नॅचरली प्रोसेस सांगायला इझी होती. का? नद्या शुद्ध होत्या. नद्यामध्ये गंदगी आपण टाकत नव्हतो. आता लॅट्रिनचं पाणी येतंय, टॉयलेटचं पाणी येतंय. आता तुम्ही जर म्हणजे नाशिकसारख्या ठिकाणी किंवा कुठेही गेले, कुठल्या शहराचं नाव घेत नाही मी, कोणाला बदनाम नाही करायचं आपल्याला, तर सगळं टॉयलेटचं पाणी, वेस्टेज पाणी सगळं त्यामध्ये नदीमध्ये मिक्स होतं आहे आणि तेच कारखान्याचं पाणी आपल्यापर्यंत पोहोचतं आहे आणि आपण ते पिऊ का बरं? बघा आता समजा आपण सगळे जर नदीच्या ठिकाणी गेलो, आपण सगळ्यांना ट्रिप काढली आणि गेलो, तर त्या ठिकाणचं पाणी पिऊ का आपण? नाही पिणार. कारण का? आपल्याला डाऊट आहे. आपण बघा दररोज सकाळी म्हणजे न सांगता ॲटोमॅटिकली बॉडी काय करते माहिती का? ॲटोमॅटिकली तुम्ही स्वतः काय करता? स्वतःचं घरातलं पाणी घेतात आणि एक बॉटल सोबत घेतात. का? तुम्हाला कॉलेजच्या पाण्यावरती पण भरोसा नाही किंवा मित्राच्या पाण्यावरती पण भरोसा नाही आहे. त्यामुळे ही प्रोसेस आपण कळत करतोय. मग ती जर एवढं आपण आपल्या पाण्यावरती विश्वास ठेवतोय घरातल्या, मग ते घरातलं पाणी शुद्ध आहे का याच्याबद्दल जाणून घ्या ना. याचं कारण काय माहिती का? आपल्याला सगळ्यात प्रथम मी जेव्हा कॉलेजमध्ये आलो तुम्हाला काय दिलं असेल बरं? गेस करा. पाणी, बरोबर. आणि जेव्हा तुम्ही कुणाकडे पाहुणे म्हणून जातात तर काय दिलं जातं? मग पाण्याचे किती चार्जेस घेतात बरं ते पाहुणे? काहीच नाही. कारण का? आपल्या पूर्वजांनी ते परंपरा लादली आहे. ती परंपरा आपण फॉलो करतोय आणि पाणी विनामूल्य विकलं जातंय, म्हणजे भेटतंय विनामूल्य. परंतु बघा मधल्या काळात काय झालं, एक व्यक्ती आला, त्याने बिस्लरी बनवली, 20 रुपयाला तो पाणी विकतोय लिटरभर. कोण पितंय बिस्लरीचं पाणी? तर त्या बिस्लरीचा pH सुद्धा आहे ना 5 किंवा 6 असतो. तुम्ही जाणीवपूर्वक चेक करा तुमच्या घरचा पाण्याचा pH, TDS, ORP. आता सरांनी जो मुद्दा मांडला ना विहिरीबद्दल, तर विहिरीचं पाणी सुद्धा ॲसिडिक आहे. 6 pHचं पाणी, 6.5 pHचं पाणी किंवा मॅक्झिमम 7 मध्ये पण. आता तुम्हाला सांगतो ह्या पाण्याचा pH जेव्हा पावसाचं पाणी पडतं त्यावेळेस किती असतो बरं? आहे का कोणी चेक केलं आहे का? किती pH असेल एक अंदाज? त्या pHचा पाण्याचा pH असतो 5. तुम्ही चेक करा, वाटलं पाऊस पडेल ना त्यावेळेस चेक करा. तर पाण्याचा pH असतो 5. मग तो पाण्याचा, मी तुम्हाला काय विचारलं मध्येच एक प्रश्न की पाण्याचा मित्र कोण? दगड, बरोबर. मग दगड आणि पाणी जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत 7 pH, 8 pH, 9 pH, 10 pH बनवू शकत नाही. आणि मग ती प्रक्रिया जर बनवायची असेल तर आत्ताचं पाणी आपलं शुद्ध आहे, त्यामुळं दगड काही कामात येत नाही. कारण का? तुमची नदी साफ नाही आहे ना, मग ते शुद्ध पाणी येणार कुठून? तर नॅचरल सोर्स जे आहे ना ते सगळे डिस्टर्ब झाले. आणि भूगोलात वाचलंय ना आपण 5% पाणी पृथ्वीवरती पिण्यायोग्य आहे. मग त्या 5%मध्ये आपली विहीर येते का? आपली नदी येते का? आपली नगरपालिकेचं पाणी येतं का? ह्याचे उत्तर सगळ्यांचे नाही. मग नाही आहे तर मग काय पर्याय आहे? एकतर असंच जगा, डॉक्टरांकडे जात राहा, नाही तर मग दुसरा पर्याय आहे हे आयोनायझर घ्या आणि शुद्ध पाणी प्या आणि निरोगी जगा. हे बघा याची जर वर्गवारी केली ना तर 2,18,000चं एक डिव्हाइस आहे छोटं.
तर ते पाणी 7 प्रकारचं पाणी देतं. एका मिनिटाला तुम्हाला 5 लिटर पाणी देतं ते. एका मिनिटाला 5 लिटर. मग तुम्ही जरी समजा एखाद्या गावामध्ये एक डिव्हाइस बसलं फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही पूर्ण गावामध्ये पाणी देऊ शकतात. हे एक मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. याला ॲक्च्युली लाईव्ह स्वरूपात वापरलं पाहिजे. बटन दाबलं, पाणी पिलं. कारण का, त्याचा ORP ऑक्सिडाईज व्हायला लागतो, मरायला लागतो. मग याला जर लाईव्ह वॉटर जर पाहिजे असेल तुम्हाला तर हा पर्याय आहे. नाही तर मग दुसरा पर्याय काय आहे, तर आहे ते परिस्थितीनुसार जगत राहणे. कारण आजार तर काही कमी होणार नाही. आता WHO वाक्य आहे, जर तुम्ही गुगलवर टाकलं 2050 साली कॅन्सरचे रुग्ण किती राहतील, तर उत्तर येईल तिकडनं 100 पैकी 75 रुग्ण कॅन्सरचे राहतील. मग आता आपण जगतोय 2026 मध्ये 50 पर्यंत म्हणतोय बरं का, पर्यंत. म्हणजे तोपर्यंत किती लोक येतील त्या प्रवाहामध्ये वी डोंट नो, जे आपल्याला माहिती नाही. असं अजून काही प्रश्न कोणाचा? हां, आता बघा, हे जे कॅन्सरचं बुक आहे ना, याच्यामध्ये क्लिअर कट मेन्शन केलं आहे का आपल्या मानवी बॉडीला पिण्यासाठी 8 pH ते 9.5 pHचं पाणी पिण्यासाठी पाहिजे. त्याच्यानंतर झाडांना pH किती पाहिजे पाण्याचा? तुम्ही आता फवारणी करतात ना शेतकरी मंडळी, तर पाण्याचा pH किती पाहिजे? झाडांना pH पाहिजे 6 pH. त्याच्यानंतर जनावरांना pH पाहिजे 6. हे ठरलेले pH आहे, परंतु ते भेटतंय का? आपल्यालाच भेटत नाही, जनावरांना कुठून देणार? हा, एक छोटंसं साधारण आपला जो PC आहे ना, तेवढ्या स्वरूपात 1 फूट बाय 1 फुटाचं मशीन असतं. 6 किलो त्याचं वजन आहे. तर या अशा पद्धतीने आहे. त्याच्यात 5 प्रकार आहे. मी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ग्रुपवर टाकतो सरांच्या मदतीने. असं, आणि काही परत प्रश्न असतील तर परत नंबर नोट करा माझा 98 81 85 आणि 4006. मी नाशिकला असतो. तर काही 6 85 98 81 85 4006. सर अजून काही? हां, धन्यवाद. 1 मिनिट फक्त. नाईक सरांना विनंती करतो की अगदी शॉर्टमध्ये आभार व्यक्त करतो. आता जाताना फक्त आहे ना, या ग्लासमध्ये 2 ग्लासमध्ये शेंगदाणे, एकामध्ये साध्या पाण्याने भिजवले, एकामध्ये आपल्या नॉर्मल पाणी, आपल्या ह्या पाण्याने भिजवले. याच्यात टेस्ट करून बघायचा. 2 मिनटं बसा, 2 मिनटं फक्त. थँक्यू सर. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येवला, आज आपल्या महाविद्यालयामध्ये जागतिक स्वस्थ दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त आरोग्यावरती विशेष व्याख्यान ठेवण्यात आलेलं आहे. या व्याख्यानासाठी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब गमे सर हे उपस्थित राहिले. त्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे व्याख्याते डॉक्टर नवनाथ ठाकरे सर यांनी आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. आरोग्याविषयी छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. पाणी हे किती प्रकारचं असतं आणि आपल्या बॉडीमध्ये पाण्याचं किती महत्त्व आहे हे त्यांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे. त्यांचंही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र ठाकरे सर, शैक्षणिक पर्यवेक्षक प्राध्यापक कैलास चौधरी सर, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक ढमाले सर, संदीप ढमाले सर, करंजकर सर ज्यांनी सूत्रसंचालन केले ते आमचे मित्र प्राध्यापक वावळ सर, आणि सगळे प्राध्यापक वृंद आणि प्राध्यापिका आणि विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्ही या कार्यक्रमासाठी थांबलात. तुमचंही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर. धन्यवाद.